एकीकडे नारायण राणे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा जोरात रंगतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्ला केलाय। अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळेच राज्यातील काँग्रेसचं अतोनात नुकसान झालं असा आरोप करत निलेश राणेंनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची दिल्ली हायकमांडकडे मागणी केली आहे। पदाला न्याय देणारा नवा नेता निवडा, तसंच 2 दिवसात रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्ष द्या, अन्यथा राणे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देखील निलेश राणेंनी दिलाय। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी। खासदार निलेश राणे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, तुम्ही राजीनामा तुमच्या पदाचा दिलेला आहात, तुमचा रोख प्रदेशाध्यक्षांकडे आहे, काय नाराजी आहे आणि काय तुम्हाला त्यांच्याकडून त्रास झालेला आहे? 2 वर्षापासून या जिल्ह्याला अध्यक्ष नाही, तर त्याला तुम्ही नावं दिलेली आहेत, तर त्याच्यातलं एक नाव निवडा आणि आम्हाला जिल्हाध्यक्ष द्या। ती प्रक्रिया झाली नाही आणि झाली नसल्यामुळे 2-2.5 वर्ष एका पदाला भरण्यासाठी लागतात, ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय? आता जर त्यांना ते समजत नसेल, ग्रामीण भागाच्या अडीअडचणी त्यांना कळत नसतील, तर म्हणून मी सरचिटणीस त्या कमिटीवर राहून आणि अशा माणसाच्या नेतृत्वाखाली काम करणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी राजीनामा दिला। त्यांच्यामुळे जे त्यांनी जिल्हाध्यक्ष दिला नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये किती नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं? फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती रत्नागिरीमध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे। हा जो नेतृत्वाचा अभाव आहे, ही जी कमतरता जी भासते कार्यकर्त्यांना, हे फक्त आपल्या जिल्ह्यात नाही आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। आज मला अनेक लोकांनी 24 तासात फोन केले की साहेब हे योग्यच आहे, आम्हालाही बोलायला संधी मिळेल याच्यामुळे। हे सगळं का होतं आहे? एका जिल्ह्यातूनही सुरू झालं, आज अनेक लोक त्याच्यातून ती सुरुवात करतील आणि म्हणून एका व्यक्तीमुळे जर हे सगळं एका व्यक्तीमुळे ही सगळी अडचण होत असेल, तर ती व्यक्ती बदलावी अशी आमची मागणी आहे। म्हणजे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलावी अशी मागणी तुम्ही? प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांना बदलावं आणि योग्य माणूस द्यावा त्या पदावर। आमच्याशी बोलल्याबद्दल आपण बघितलं की निलेश राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशोक चव्हाण यांना बदला, कारण त्यांच्यामुळे पक्षाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका येत आहेत त्यामध्ये देखील पक्षाचं प्रचंड नुकसान होऊ शकतं। मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।